राज्यातील शेतकरी बांधवांसाठी पुन्हा कर्जमाफी योजनेच्या संदर्भातली एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना आता 31 जुलैपूर्वी कर्जमाफी होणार। 3 टप्प्यात कर्जमाफी केली जाणार। 15 लाख शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होणार। पहिल्यांदा कर्जमाफी कोणाला मिळणार आणि निकष काय असणार, संपूर्ण माहिती आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्याआधी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, तुम्हाला रोज अशीच महत्त्वपूर्ण माहिती बघायची असेल तर आत्ताच आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला ही सविस्तर माहिती आपण पुढील प्रमाणे जाणून घेऊयात। शेतकरी बांधवांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून 2 लाखांपेक्षा कमी थकबाकी असलेल्या राज्यातील सुमारे 15 लाख शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होणार आहे। या शेतकऱ्यांना 31 जुलैपूर्वी लाभ मिळेल, या दृष्टीने सहकार विभागाचे नियोजन सुरू आहे। राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे 12 ते 14 हजार कोटी रुपये या कर्जमाफीतून वसूल होणार आहेत, तर राष्ट्रीयकृत बँकांचे देखील शेतकऱ्यांकडे 20,000 कोटींहून अधिक रुपये थकले आहेत। या बँकांचीही थकबाकी आता वसूल होणार आहे। पावसाळी अधिवेशनात कर्जमाफीसाठी पुरवणी मागण्यांतून निधी मंजूर झाला आहे। त्याची फाईल राज्यपालांकडे स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आली आहे। त्यांची स्वाक्षरी झाल्यावर वित्त विभागाकडून कर्जमाफीचा निधी सहकार विभागाकडे वर्ग केला जाणार आहे। तत्पूर्वी राज्यातील प्राप्तिकर भरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून राज्य सरकारला पाठविण्यात आली आहे। निकषांनुसार अपात्र शेतकऱ्यांना वगळून पात्र शेतकऱ्यांच्या जिल्हा, तालुका, गावनिहाय याद्या अंतिम करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे। पुढील आठवड्यात याद्या अंतिम झाल्यावर पहिल्यांदा 2 लाखांपेक्षा कमी थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम वितरित केली जाणार आहे। निकषांत बदल केल्याने 56 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 40,000 कोटी रुपये लागतील, असे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले। मित्रांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने अडचणीत शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली। योजनेतून थकबाकीतील शेतकऱ्यांना 2 लाख रुपये तर नियमित कर्जदारांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे। प्राप्तिकर भरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून मिळाली असून त्यानुसार पात्र शेतकऱ्यांच्या याद्या अंतिम केल्या जात आहेत। दुसरीकडे पुरवणी मागण्यांमधून कर्जमाफीसाठी मंजूर निधीच्या फाईलवर 2 दिवसांत राज्यपालांची स्वाक्षरी होईल। त्यानंतर 31 जुलैपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ वितरित होईल। शेतकरी बांधवांनो, आता आपण थोडक्यात या कर्जमाफीची स्थिती काय आहे जाणून घेऊयात। बांधवांनो, एकूण थकीत जे शेतकरी आहेत ते आहेत 56 लाख। एकूण थकबाकी आहे 36,000 कोटी रुपयांची। 2 लाखांपेक्षा कमी थकबाकीदार आहेत 15.27 लाख शेतकरी। 2 लाखांपेक्षा अधिक थकबाकीदार शेतकरी आहेत 17 लाख। अंदाजे जर आपण नियमित कर्जदार शेतकरी पकडले तर 24 लाखांपर्यंत त्यांची संख्या जाते। मित्रांनो, आता 3 टप्प्यांमध्ये जे कर्जमाफी केली जाणार आहे त्यातला महत्त्वाचा आणि पहिला टप्पा म्हणजे पहिल्यांदा 2 लाख रुपयांपेक्षा कमी थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल। त्यांचे 7/12 कोरे होऊन त्यांना नव्याने कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा होईल। नंबर 2, ज्या शेतकऱ्यांनी 2 लाख रुपयांहून अधिक पीक कर्ज व मध्यम मुदतीचे कर्ज घेतले आहे आणि दोन्ही कर्जे सध्या थकबाकीत आहेत, त्यांना 2 लाखांवरील संपूर्ण रक्कम बँकेत भरावी लागेल। त्यानंतरच त्यांना 2 लाखांची माफी मिळेल। नंबर 3, 2022, 23, 24 आणि 25 या 3 वर्षातील 2 वर्षात कर्जाची वेळेत परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे। तिसऱ्या टप्प्यात या शेतकऱ्यांच्या बचत खात्यात प्रोत्साहनपर अनुदान जमा होईल।